महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा वारा वाहू लागलाय। विधानसभा निवडणूक अगदी 3 महिन्यांवर येऊन ठेपली आहे। त्यामुळे जागा वाटपाबाबत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चर्चा सुरू असून कोणता घटक पक्ष किती जागा लढवणार याबाबत चर्चा सुरू आहेत। जागा वाटपावरून महायुती आणि महाविकास आघाडीत बेसिक फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर आली आहे। परंतु या फॉर्म्युल्याप्रमाणे काही इच्छुक उमेदवार नाराज होण्याची शक्यता आहे आणि ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे आणि ही संख्या मोठी असेल असं बोललं जात आहे। 1995 मध्ये जे झालं ते 2024च्या विधानसभा निवडणुकीत होणार का याविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी रुचिता घोसाळकर फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। लोकसभा निवडणुकीत काही इच्छुक उमेदवारांचं तिकीट कापण्यात आलं, त्यामुळे ते इच्छुक उमेदवार नाराज झाले। तर लोकसभेला उमेदवारी मिळून देखील काही नेत्यांच्या पदरी अपयश आलं। तर गेल्या महिन्यात विधान परिषद निवडणूक पार पडली। यावेळी लोकसभेला तिकीट न मिळालेल्या काही उमेदवारांचं तसंच पराभूत झालेल्या काही उमेदवारांचं राजकीय पुनर्वसन करण्यात आलं। परंतु ज्यांचं राजकीय पुनर्वसन झालं नाही त्यांना आपल्याला आमदारकीचं तिकीट मिळेल अशी आशा आहे। तर काही विद्यमान आमदारांना पुन्हा आपल्यालाच तिकीट मिळेल असं वाटतंय। पण महायुती व महाविकास आघाडीचा बेसिक फॉर्म्युला बघितला तर ज्या मतदारसंघात ज्या पक्षाचा आमदार असेल तो मतदारसंघ त्या पक्षाला मिळेल। त्यामुळे त्या मतदारसंघाच्या आमदारांशिवाय इतर इच्छुकांचा मात्र याला विरोध असल्याचं समजतंय। या विरोधातून इच्छुक उमेदवार बंडखोरी देखील करतील। इच्छुक उमेदवारांची बंडखोरी ही महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीकडे बघायला मिळू शकते। त्यामुळे बंडखोरी रोखण्याचं मोठं आव्हान दोघांसमोरही असेल। तसंच 2019च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या समर्थक असलेल्या मतदारसंघात भाजपने निवडणूक लढवली नव्हती। परंतु 2024च्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या समर्थक असलेल्या मतदारसंघातून भाजपचे काही उमेदवार इच्छुक आहेत। त्यामुळे महायुतीत भाजप आणि शिवसेनेत जागा वाटपावरून वाद झाल्यास एकतर इच्छुक उमेदवार पक्षांतर करू शकतो किंवा मग बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवू शकतो। परंतु गेल्या 5 वर्षापासूनचं राजकारण बघितलं तर सध्याचं राजकीय समीकरण काही वेगळंच आहे। तर 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांची युती होती, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होती। तेव्हा युती आणि आघाडीमध्ये सामना रंगला होता। त्यानंतर युतीला स्पष्ट बहुमत मिळून देखील सरकार स्थापनेवरील मतभेदांमुळे भाजप आणि शिवसेना यांच्यात युती तुटली। युती तुटल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना असं महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले। परंतु 2022 मध्ये शिवसेना फुटली आणि भाजपसोबत सरकार स्थापन करत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले। त्यानंतर 2023 मध्ये राष्ट्रवादीत अजित पवार यांनी बंड केल्यामुळे राष्ट्रवादीत फूट पडली आणि अजित पवार महायुतीत सहभागी झाले। त्यामुळे गेल्या 5 वर्षात सगळीच राजकीय गणितं बदलली आहेत। एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासोबत असलेल्या आमदारांचं संख्याबळ कमी झालंय। त्यामुळे काही इच्छुक उमेदवारांनी या संधीचा फायदा घेत पक्षांतराला सुरुवात केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असलेले काही आमदार हे शरद पवार यांच्या संपर्कात आहेत। त्याचप्रमाणे महाविकास आघाडीत आपल्याला उमेदवारी मिळणं कठीण दिसत असल्याचं लक्षात घेता काही इच्छुक उमेदवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे। परंतु महायुतीत काही जागा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सुटण्याची पूर्ण शक्यता असलेल्या मतदारसंघात भाजपमधील काही इच्छुक उमेदवार बंडखोरीच्या पवित्र्यात आहेत। त्याचप्रमाणे अपक्ष आणि काही मित्र पक्ष आमदार ज्यांनी महायुती आणि महाविकास आघाडीला पाठिंबा दर्शवला आहे त्यांच्यासाठी देखील जागा सोडण्यात येतील। त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीमधील इच्छुक उमेदवार हे बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवतील असं चित्र सध्या महाराष्ट्रात आहे। विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत, त्यामुळे बंडखोरी देखील मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे। तसंच 1995 मध्ये पहिल्यांदा राज्यात काँग्रेस बिगर शिवसेना आणि भाजप असं महायुतीचं सरकार स्थापन झालं। त्यावेळी 45 अपक्ष आमदार निवडून आले होते। त्यापैकी बहुतेक सगळ्यांनी तत्कालीन भाजप शिवसेना युती सरकारला पाठिंबा दिला आणि त्यातल्या काही अपक्ष आमदारांना मंत्रिमंडळात मंत्रिपद देखील मिळालं होतं। ज्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले होते त्यामध्ये हर्षवर्धन पाटील, शिवाजीराव नाईक, अनिल देशमुख, बाबासाहेब धाबेकर, विजयकुमार गावित, दिलीप सोपल, बदामराव पंडित, रमेश गजबे, भरमू पाटील अशा 9 अपक्ष आमदारांचा यामध्ये समावेश होता। आता 1995 ची पुनरावृत्ती 2024च्या विधानसभा निवडणुकीत होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। याविषयीचं तुमचं मत कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपल न्यूजला YouTube, Facebook वर सबस्क्राइब, लाईक व फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।
भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन।